नवोदय विद्यालय प्रकरणी धीरज देशमुख यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट। पारदर्शकपणे तपास होऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी। मौजे टाका तालुका औसा जिल्हा लातूर येथील 12 वर्षीय विद्यार्थिनीचा जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे। या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणी पीडित कुटुंबाला तत्परतेने न्याय मिळावा यासाठी विविध मागणीचं निवेदन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलं। यावेळी पाटोळे कुटुंबातील सदस्यांनी पोलीस अधीक्षक यांना तपासातील त्रुटीबाबत माहिती दिली। मृत विद्यार्थिनी ही अभ्यासात अत्यंत हुशार व होतकरू असल्याची माहिती तिच्या पालकांकडून देण्यात आली आहे। यावेळी पाटोळे कुटुंबातील सदस्य व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, नारायण लोखंडे, श्याम भोसले, संतोष देशमुख, प्रमोद कापसे, प्रकाश सूर्यवंशी, शेषराव हाके, प्रवीण सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती। भेट द्यायला गेलो। कुटुंबाने आमच्या समोर जी काही त्यांच्या मनातल्या शंका कुशंका प्रस्तुत केल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने हा तपास जलद गतीने व्हावा आणि ते तपासाची सखोल माहिती कुटुंबालाही मिळावी आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या वतीनं जी काही मदत कुटुंबाला अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी एखादा जर वेळ पडली गरज आली तर सरकारी वकील देखील या च्यामध्ये जाऊन हा केस फास्ट ट्रॅक कोर्टकडे जावा अशी त्यांची जी मानसिकता होती। त्याच मागणीला आम्ही आज SP साहेबांना निवेदन दिलं आहे। त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की तपासमध्ये सध्या चौकशी चालू आहे। सगळ्यांची जी काही तपास यंत्रणा चालू असते ते सगळ्या रीतसर ते कार्यरत आहेत। कुटुंबाला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की ह्याच्यामध्ये कुठंही कुणाचा इन्फ्लुअन्स होणार नाही आणि ह्याच्यामध्ये जे दोषी असतील, आरोपी असतील त्यांना कोर्टामध्ये हजर करण्याची देखील त्यांची तयारी आहे आणि गुन्हे देखील काही दाखल झालेत। चौकशी सध्या सुरू आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्याकडून ते स्वतः जातीनं ह्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत असं आम्हाला त्यांनी कळवलं आहे। नाही, त्यांचा तो कालावधी त्या तपास यंत्रणेमध्ये त्यांनी म्हणलं की जेवढं लवकरात लवकर होईल ते त्यांचा प्रयत्न चालू आहेत। एक लोकप्रतिनिधी म्हणजे नाही, आम्ही त्याच्यावरही त्यांना विनंती केली की सध्या जे काही समाजामध्ये त्या गावामध्ये जे कोणी वसतिगृहामध्ये मुली आहेत किंवा तिथं शिकत आहेत त्यांच्यामध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे की अशी एक घटना पुढं घटू नये किंवा असं काही विषय आमच्या मुलांबद्दल होऊ नये। त्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे की कलेक्टर मॅडमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून कोणीतरी तिथं एक आपला व्यक्ती शासनाचा प्रशासक म्हणून किंवा एक ऑब्झर्वर म्हणून त्यांनी तिथं नेमावा जेणेकरून सध्याच्या पालकांमध्ये आणि त्या परिसरामध्ये जे वातावरण झालं आहे त्याच्यामध्ये पालकांमध्ये कॉन्फिडन्स येईल आणि प्रशासनाचाही देखील तिथं व्यक्ती आहे ह्याच्यातून त्यांना आधार मिळेल। तीही मागणी त्यांनी नोंद करून घेतलेली आहे आणि ते स्वतःहून कलेक्टर मॅडमला इथे रेकमेंड करणार आहेत आणि आम्ही अपेक्षा करतो की त्यांच्याकडून एखादा प्रतिनिधी, शिक्षणाधिकारी किंवा त्या डिपार्टमेंटचा कोणीतरी व्यक्ती तिथे जाऊन तो उपस्थित राहील आणि त्याच्यातून पालकांमध्ये एक समाधानाचं वातावरण परत एकदा निर्माण होईल।